मी ब्लॉग कमीच करतोय, पण तरीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा. 8-10 हजार सबस्क्रायबर झालेतच, पण अजून तुम्ही सबस्क्राईब करा आणि आम्हाला प्रेम द्या, जेणेकरून आमचं मोटिवेशन अजून वाढेल. धन्यवाद. आता आम्ही जातोय आतमध्ये. इथं इन्क्वायरी करायची, ते काय दिलं ना. आणि इथून आता एंट्री आतमध्ये जायला. सुरुवात इथून चालू होते. हे स्तूप आहे लोटस ऑफ मेडिक्लेन. अमरावतीमधील स्तूपाचा भाग आहे. जे एवढं काही मला माहिती नाही, पण मी तरी तुम्हाला हे दाखवतो. चुनखडी दगड, अमरावती दगड, उत्तर प्रदेश. हे मला एवढं काही माहिती नाही आहे, पण हे तुम्हाला जर पुश करून तुम्ही वाचा नंतर काय आहे ते. आता आपण चालू आहे आतमध्ये. आता हळूहळू आतमध्ये अजून युनिक काय आहे, आणि अर्धं काम पण चालू आहे. इथं न बोललेलंच बरं, कारण की ह्या पुरातन अशा मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील. सुरुवातीपासूनच सुरुवात होते. हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच नाही आहे, तर अशा बरेच गोष्टीपासून असं हे बनवलेलं आहे. म्हणजे बऱ्याच टायमापासून जतन करून ठेवलेलं हे पुरातन वस्तू आहेत. त्यामध्ये दगड आहे, चुनखडीचं दगड आहे, आणि बरंच अजून काही आहे जे आम्हाला माहीत पण नाही. आता हा जो दगड आहे, हा तर कशापासून बनवलेला आहे हे तर माहीत पण नाही. वराहो, गुजरात, 10वी सदी, 10व्या शतकापासून हे इथं वराहा अवतार आहे. म्हणजे माहिती नाही आहे. ह्या ज्या पुरातन मूर्त्या तुम्ही बघितल्या ना, ह्या आत्ताच्या नाही आहेत, ह्या तर पुरातन काळापासून बनवलेल्या आहेत. आणि ज्या इथं जेवढ्या जतन करून ठेवल्यात ना, तर याच्यासाठी जतन करून ठेवल्यात की ह्या लहान लहान मुलांना बघता यावं. आणि अशा वस्तू तर मी आजपर्यंत माझ्या नशिबात नाही बघितल्या नव्हत्या. आणि ही जी मूर्ती अशी ग्रीन दगडमध्ये मूर्ती, हा ग्रीन दगड कुठं मिळतो आणि कसा मिळतो त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. इथं बीइंग रिकग्नाइज काहीतरी लिहिलेलं आहे, पण मला माहिती नाही की हे कसं आहे. आता बऱ्याच ठिकाणी त्याची माहिती लिहिली आहे, पण बऱ्याच ठिकाणी माहिती पण लिहिलेली नाही आहे. आणि आतमध्ये जर गेल्याच्यानंतर अजून भरपूर काही बघायला मिळणार आहे. पण उत्सुकता आहे आतमध्ये जायची, पण काय काय असं ना आतमध्ये बघायला ते पण हे आहे. चला बघूया अजून हळूहळू काय काय दाखवायचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला बघायला मिळेल. हॅलो हॅलो. इसो साला प्रतिपूर्ती ध रक्षण. ही जी मूर्ती आहे ही एकदमच युनिक आहे आणि किंचितच बघायला मिळालं अशी मूर्ती आहे ही. अशी मूर्ती कधी बघायला मिळणार नाही लवकर. अजून बरंच का इथं पाण्याची व्यवस्था केलेली आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि बाजूलाच ही मला एक युनिक मूर्ती दिसली. इथं तर मुलकच नाही आहे, बहुतेक गौतम बुद्धाचीच असणार आहे. गौतम बुद्धाची पण नाही वाटत मला, ही वेगळीच वाटते. पण तिथं मुलकच नाही. आणि हां, इथं काहीतरी लिहिलेलं आहे, शिव द्वारपाल. अच्छा, हा द्वारपाल आहे कोणतं तरी. इथं पाण्याची टाकी आणि थंड पाणी आहे, कूलरचं पाणी आहे बहुतेक.